कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. धन्यवाद. समजा आजची रायगडाच्या कर्जत तालुक्यातील खांडपे कोंदिवळे गावातील रस्त्यांचा दुरव्यवस्थेचा मुद्दा आता चक्क शालेय विद्यार्थिनीच्या रिपोर्टिंगमुळे चर्चेत आला आहे. गावातील खराब रस्त्यांची पाहणी करत विद्यार्थिनींनी स्वतः व्हिडिओ तयार केला आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रस्त्यांवरील खड्डे, नागरिकांना होणारा त्रास आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी त्यांनी आपल्या अनोख्या रिपोर्टिंग माध्यमातून मांडल्या. विद्यार्थिनीच्या या धाडसी उपक्रमाची दखल युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यांनी विद्यार्थिनींशी थेट फोनवर संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले. कमी वयात सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी विद्यार्थिनींनी दाखवलेले धाडस आणि पुढाकार उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनीच्या रिपोर्टिंगमुळे खांडपे कोंदिवळे गावातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा प्रशासनाच्या चर्चेत आला असून आता या रस्त्यांची दुरवस्था कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. हॅलो. हा नमस्कार. काय नाव तुझं ताई? माझं नाव नेहा आत्माराम घारे. अरे वा. तुमच्या बाकीच्यांची पण सांगा. बाकीच्यांच्या दोघांची? माझं नाव ज्योत्स्ना रविदास मुकले आणि माझं मानसी दिनेश पवार. नाही, तुम्हाला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा. तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. धन्यवाद. हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच, तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे. हीच हिंमत गरजेची आहे नेहमी. आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. हा चालेल. तुम्ही कुठे राहता? कर्जतच्याच आसपास राहता? हो, कर्जत आतमध्ये. अरे वा, चालेल. हा चालेल, शुभेच्छा. आणि तुमच्या आई वडिलांना पण सांगा की खरोखर चांगली कामगिरी केलेली.